सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। मुंबईच्या वेशीवर हे आंदोलन आम्ही केलेलं आहे। गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाबाबत, त्याचबरोबर वेगवेगळ्या देशात राज्यात उद्भवणाऱ्या प्रश्नाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये आंदोलनं सुरू आहेत। एक विरोधी पक्ष म्हणून सक्षमतेने या जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही आज मुंबईच्या वेशीपर्यंत आलेलो आहोत। सरकार सध्या घोडेबाजारामध्ये व्यस्त आहे। विधान परिषदेची निवडणूक त्यांना महत्त्वाची वाटते, पण एका बाजूला सामान्य जनता ही प्रचंड महागाई आणि अडचणीत असताना त्याकडे त्यांना द्यायला वेळ नाही। आज आम्ही याचा निषेध करताना एवढंच सांगतोय की जर सरकारने मनामध्ये आणलं तर सरकारच्या तिजोरीमध्ये जे काही आत्ताच्या असलेल्या परिस्थितीला बघून कर जमा होत आहे ते जर कमी केले तर या ठिकाणी गॅस आणि त्याचबरोबर पेट्रोल डिझेलच्या भाववाढीमध्ये नियंत्रण करता येऊ शकतं। परराष्ट्र धोरण ज्यावेळेला चुकीचं होतं, देशाचा नेता ज्यावेळेला चुकीच्या माध्यमातून निर्णय घेतो त्याची झळ सामान्य जनतेला पोहोचते। आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेल्या आपल्या इतर राष्ट्राचे संबंध बघितले तर ते फारसे चांगले नाही। आज अमेरिका सांगेल त्यावेळेलाच आम्ही कच्चा तेल खरेदी करू शकतो, अशा प्रकारची प्रचिती या सामान्य जनतेला आणि भारताला पाहायला मिळते। आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या संबंधामुळे अनेक राष्ट्र आपल्याकडून लांब गेली, ज्यामुळे शेतकऱ्यांचा माल खरेदी केला जात नाही आणि आपल्याला आवश्यक असलेलं इंधन मिळत नाही। आणि म्हणून या संदर्भामध्ये आवाज उठवावा म्हणून आम्ही हे आंदोलन केलेलं आहे। सरकारने या आंदोलनाची दखल घेऊन ताबडतोब या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा ही प्रमुख आमची मागणी आहे। आणि ती मागणी करत असताना आज आम्हाला प्रत्येकाला पोलीस खात्याच्या वतीने लोकशाही माध्यमातून केलेल्या आंदोलनाला बळाचा वापर करून थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे। कार्यकर्त्यांना नोटिसा दिलेल्या आहेत, रस्ता जाम करून टाकलेला आहे, तरी सुद्धा या ठिकाणी कार्यकर्ते सगळे नेते जनतेच्या प्रश्नावर रस्ता उतरले, आंदोलन केलेलं आहे। दाबण्याचा बळाचा वापर केला तरी या सरकारकडे सर्वसामान्य जनतेच्या प्रश्न मांडण्याच्या बाबतीमध्ये आम्ही प्रयत्न केलेला आहे। सरकारने याची दखल घ्यावी आणि ही जर दखल घेतली नाही तर महाराष्ट्रातला मंत्रालय सुद्धा जाम करण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या माध्यमातून येत्या काही काळामध्ये घेऊ आणि या सरकारवर या जनतेचा रोष प्रत्यक्ष या ठिकाणी आणण्याचा आम्ही प्रयत्न करू, अशा प्रकारचा इशारा मी आज या ठिकाणी देतो आहे। महायुतीमध्ये फार हलबल आहे असं दिसत नाही, परंतु या महायुतीमध्ये एक वाक्यता करण्याचा प्रयत्न करत असताना आपण जर बघितलं असेल तर अमरावती वगैरे या ठिकाणी काही फॉर्म बाद करण्यात आलेले आहेत। आपल्या अधिकाराचा वापर करून लोकशाहीतून उभा राहणाऱ्या विरोधकांना किंवा त्यांच्या मित्रपक्षाच्या इच्छुक उमेदवारांना सुद्धा या ठिकाणी त्यांचे असलेले अर्ज बाद करण्याचा प्रयत्न होतो, असा आरोप आम्ही नाही त्यांचे मित्रपक्षाची लोक करतायत। मला वाटतं लोकशाहीतून आता निवडणुका होतात का हे शंका आहे। घोडेबाजार भरात आहे, काही नगरसेवकांना खरेदी केले जात आहे, काही जिल्हा परिषद सदस्यांना खरेदी केलं जात आहे, प्रचंड दबाव टाकला जातोय। तुम्ही आम्हाला मत दिलं नाही तर तुम्हाला विकासाची कामं दिली जाणार नाही, विरोधकांच्यावर सुद्धा दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय। मला वाटतं की लोकशाहीतून निवडणुका होत आहेत या विषयावर आमचा आता विश्वास नाही, तरी सुद्धा सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही उमेदवार उभे केलेले आहेत। जिथे आम्हाला वाटतं या निवडणुका बिनविरोध करण्याचा सरकारचा प्रयत्न असला तरी महाविकास आघाडीने आपले उमेदवार उभे करून तिथं त्यांना निवडणुकीला आम्ही समर्थपणे समोर जातो। बऱ्याच उमेदवारांना मी विचारलं निवडणुकीला का आपण उभं राहत नाही, तेवढे एवढे पैसे आमच्याकडे नाही। हल्ली 50 आणि 100 कोटीच्या खाली निवडणूक होत नाही असं आम्ही म्हणत नाही, त्या ठिकाणी बरेच लोक म्हणतात। आत्ताशी 10 ते 15 लाखाचा भाव निघाला आहे अशा प्रकारची चर्चा आहे।
निवडणूक आयोगाने एका बाजूला नियम केलेला आहे की कुठेही रिसॉर्टमध्ये किंवा मतदाराला आमिष दाखवू नये, त्याचबरोबर बाहेर कुठे नेऊ नये, अशा प्रकारचं सांगलेलं असताना सुद्धा भाजपच्या काही लोकांना कुठल्या कुठल्या थंड हवेच्या ठिकाणी घेऊन गेले याचे पुरावे सुद्धा आमच्याकडे आहे. निवडणूक आयोग मग याच्यावर कारवाई करणार आहे का नाही, का फक्त निवडणूक आयोग फक्त या असलेल्या संदर्भामध्ये आम्ही कारवाई करतो अशा प्रकारचं नाटक करते का, अशी शंका येते. अनेक ठिकाणी महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाल्याचं बघायला मिळतंय, तर नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं उमेदवारच नाहीये. महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवार देण्याच्या बाबतीमधला निर्णय झाला होता. शिवसेना उभाटाचे उमेदवार तिथं उभे करले जाणार होते, पण तिथे दुसरा एक अपक्ष उमेदवार हा सक्षमतेने लढू शकतो अशा प्रकारचं चर्चा झाल्यामुळे कदाचित त्याला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला जाईल. त्याचा परिणाम मग निवडणुकीवर होणार नाही का? अशा पद्धतीनं जर महाविकास आघाडी उमेदवार देत नसेल तर महाविकास आघाडीतल्या काही नेत्यांचं सध्याचं आकडेवारी बघितल्यानंतर सुद्धा आम्ही लढतोय, आम्ही सक्षमतेने त्या ठिकाणी समोर जातोय. विरोधकांच्या असलेल्या मताचा विभाजन झालं तर लोकशाहीतून त्यांना वाटलं की आपल्यावर अन्याय झाला, त्यांनी जर तशा प्रकारची साथ देण्याचा प्रयत्न केला तर निवडणुकीचा निकाल चांगला लागू शकतो. पण तरीसुद्धा आकडेवारी आमच्याकडे नसताना सुद्धा आम्ही लढतोय, की लोकशाही जिवंत ठेवण्यासाठीच करतोय. राज्यसभेच्या एका जागेवर आता निवडणूक होणार आहे येत्या कालावधीमध्ये. राष्ट्रवादी सुनेत्र पवार यांची रिकामी झालेली जी जागा आहे त्याच्यावर आता निवडणूक लागणार आहे. विधान परिषदेमध्ये राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणावर वादविवाद झाले. आता राज्यसभेच्या जागेवरून सुद्धा वाद होताना दिसतोय. या पक्षाचा आम्ही बोलू शकत नाही. मला वाटतं तो प्रश्न त्यांना विचारावा. कानावर येत आहे, परंतु त्याच्यात तथ्य काय हे येणाऱ्या काळामध्ये बाहेर पडेल. मे 26 मध्ये सोनं विकण्याचं काम आरबीआयने केलेलं. देशाची इकॉनॉमिक आर्थिक परिस्थिती इतकी खालावली होती आणि ती म्हणजे त्याच्यात तोलामोलाचं काहीतरी आणण्यासाठी म्हणून देशाचं सोनं स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा विकण्यात आलं. देशाचं सोनं विकलेलं आहे. तसंच नवी मुंबईचे वनमंत्री यांनी संत गतीने कारवाई केल्यामुळे 2800 कोटी रुपयाचा TDR ठाण्यामध्ये जनरेट झाला. 2800 कोटी रुपयाचा. त्यांना न्याय आणि विधी खात्याने सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची परवानगीच दिली नाही. याच्यामध्ये कोण इन्व्हॉल्व आहे माहीत नाही, पण चुकीच्या कारणांमुळे 50 वर्ष चाललेला खटला वनखातं विरुद्ध डी दायाबाई याच्यामध्ये वनखात्याला परवानगी न मिळाल्यामुळे ठाणे महानगरपालिकेला ती संधी मिळाली. ठाणे महानगरपालिका कारण नसताना याच्यामध्ये पडली आणि सर्व साधून आता 2800 कोटी रुपयाचा TDR हा विकला जाणार आहे. तुम्ही आता म्हणालात की सोनं विकलं केंद्र सरकारनं, हे जाहीर करणं आवश्यक आहे का? जाणीवपूर्वक सत्ताधारी लपवाछपवी करतायत का? म्हणजे काय लपवाछपवीच करतायत? ही गुप्त बातमी आहे. ही ब्लूमबर्ग मासिकाने फोडलेली बातमी आहे की हे सोनं विकलं गेलंय म्हणून. सरकारने बाहेर येऊन इन्कार करावा याचा. आम्ही आरोप केला आता की या देशाचं सोनं विकलं गेलं म्हणून. आणि या देशामध्ये ही परिस्थिती स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा आली. देशाची आर्थिक परिस्थिती खराब काय पहिल्यांदा झालेली नाही, पण इतकी खराब कधीच नव्हती हे याच्यावरनं सिद्ध होतं. Bloomberg magazine in its latest edition has clearly stated that India has sold gold worth 1 lakh crores or something, but 1 crore. India has never sold its gold, the reserves, which tells the truth of the economic health of our country. Could you also tell us about today's protest, massive protest we've seen, several leaders have joined and you had also been detained. The country is going through economical crisis. In few days we will have no diesel and petrol available in our country. The foreign policies have dumped our nation. We were friendly to Iraq. Just because of the pressure from America, we are not able to do anything. We have become the absolute slaves of American policy. America
the new imperialism which has been brought by America, and we are pressurized because of that. We are into झालं बोललो ना डेमोक्रेसी पे सवाल कर रहे हैं तो क्या वो भी हिस्सा नहीं है डेमोक्रेसी का? अभी डेमोक्रेसी के बारे में अगर बात करनी होगी, मेरे ख्याल से अपोजिशन लीडर अभी आगे आके पूरे इस आज के सिस्टम के खिलाफ जाना चाहिए। जिस तरीके से यहाँ पे सेंट्रल गवर्नमेंट और स्टेट गवर्नमेंट अपने पावर का यूज करते हैं अपने रणनीति के हथियाने के लिए, जिस तरीके से अपना को अपोजिशन को दबाने की कोशिश करते हैं, आम आदमी को दबाने की कोशिश करते हैं। आपने देखा होगा वेस्ट बंगाल में भी जिस तरीके से लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन जो गवर्नमेंट है वही अगर खड़ा करती है, उसको प्रोटेक्ट करती है। महाराष्ट्र में भी वैसा चल रहा है। महाराष्ट्र में उनके मिनिस्टर भी इसी तरीके से इसका माहौल बदलने की कोशिश करते हैं, वो भी उनको कुछ लोगों को प्रोटेक्ट करने के काम करते हैं। भी रोहित जी यहाँ पे खड़ा है, अगर वहाँ पे अगर कोई यहाँ पे त्योहार जो है अहिल्या देवी होलकर का जो जयंती था, उस वक्त पे अगर हमारा कोई प्रतिनिधि वहाँ जाता है तो जिस तरीके से वो टकराव करने की बात होती है और उसको प्रोटेक्ट करने की बात होती है, वो गलत है। आज नहीं तो कल इसमें दो समाज के ऊपर अंतर पड़ने का भाव निर्माण हो जाएगा। मेरे ख्याल से इसको डेमोक्रेसी नहीं बोलती है। अगर डेमोक्रेसी है तो अपोजिशन को भी उसको साथ में लेके काम करना चाहिए। उसको दबाने की कोशिश करेंगे, आम आदमी को दबाने की कोशिश करेंगे, तो मेरे ख्याल से वो डेमोक्रेसी आज के उसमें इंडिया में नहीं है। केंद्र सरकार लगातार एक तर्क दे रही है कि विदेशों में ज्यादा महंगाई है, हमारे देश में कम महंगाई है। आपको क्या लगता है कहीं ना कहीं जनता को बरगलाने का काम कर रही है सरकार? सरकार लोगों का ध्यान दूसरी तरफ लेके जाने की कोशिश कर रहे हैं। आम आदमी का जो सवाल है, महंगाई, अत्याचार, यहाँ पे सवाल होता है। जब वो अपोजिशन में थे, अगर कोई करप्शन होता था, कोई अगर मिनिस्टर उसमें जिम्मेदारी पकड़ते थे तो उसका रिजाइन मांगते थे। आज नीट का एग्जाम लीक होने के बाद भी उनके सेंट्रल मिनिस्टर को रिजाइन देने के लिए कोई बताता नहीं है। आज देखा जाएगा तो लोगों में एक संभ्रम अवस्था है। जात धर्म के नाम पे बंटवारा हो रहा है। अगर हम लोग स्वतंत्र हो गए, उसमें हर जाति के लोग एक साथ में इस देश में रहते हैं, उसको ही बंटवारा करके युवा वर्ग और दोनों का ध्यान अलग करके ये राजनीति करते हैं कि कोशिश इस देश में और राज्य में हो रही है। आपने कल देखा होगा नगर में भी वैसी माहौल तैयार किया जा रहा है और उसको नजरअंदाज करने की बात होती है। आपको एक जगह पे मैं और एक बात बताना चाहता हूँ, आगे जाके वो हो सकता है। मेरे ख्याल से मैं, जयंत पाटिल, जितेंद्र आव्हाड जी, हम लोग एक जो कानून बनाया था जो शहरी नक्सलवादी के लिए, उसके बारे में हम लोग ने ऑब्जेक्शन लिया था कि अगर ये कानून लोकशाही में आंदोलन करने वाले कार्यकर्ताओं के ऊपर लागू करेंगे तो उसका अन्याय होगा। मेरे ख्याल से कुछ दिन पहले संदीप पाटिल जो इसके नक्सलाइट के जो प्रमुख है डिपार्टमेंट के, उन्होंने एक स्टेटमेंट दिया कि कॉकरोच पार्टी में शहरी नक्सलवादी घुस गए। मुझे पता नहीं है ये स्टेटमेंट क्यों दिया गया। अगर डायरेक्ट डिक्लेरेशन करने के पहले अगर उसका कोई प्रूफ मिलता था उसके ऊपर होगा तो मुझे लगता था, लेकिन लोकशाही में किसी ने अगर ऐलान किया है और उसके ऊपर अगर उसके ज्वाइन करने के बाद अगर मेरे ख्याल से उस प्रतिनिधि अभी महाराष्ट्र में आने वाले हैं, दिल्ली में आने वाले हैं, उसको अगर नक्सलिट तैयार करने जाएंगे, किसका उसके साथ संबंध दिखाएंगे, तो मेरे ख्याल से उसको मुक्का लगाने का कोशिश है, कानून में तय है। तो अगर कोई कानून लगाने की कोशिश करेंगे तो मेरे ख्याल से अपोजिशन में कोई आंदोलन करने की बात करेंगे तो उसके ऊपर अन्याय होगा। यही तंत्र आपने जो बोला है इस देश में और महाराष्ट्र में चल रहा है। 6 तारीख को जंतर मंतर में बड़ा प्रोटेस्ट गैदरिंग देखने मिलेगा कॉकरोच पार्टी के साथ। सोनम वांगचुक भी जा रहे हैं। क्या आपका समर्थन है इस मूवमेंट
नहीं, कॉकरोच पार्टी का एक आपने देखा होगा, उसको इतना सपोर्ट मिला। एक बोलते हैं ना, एक रीजन है, आम आदमी और युवा वर्ग में जो उनके खिलाफ, सरकार के खिलाफ जो विद्रोह है, जो गुस्सा है, वो बाहर आ गया। अगर उसके लिए भी उसको भी बैन किया लगता है, उसका अकाउंट हैक कर दिया है। मेरे ख्याल से अपोजिशन को अपना विरोध प्रकट करने का, जैसा हमने आज यहाँ पे विरोध प्रकट किया। हम चाहते थे कि थोड़ा सा रास्ता रोको होता था और पुलिस डिपार्टमेंट हमको सहयोग करती थी, तो पुलिस डिपार्टमेंट ने पहले से नोटिस मारना शुरू कर दिया था। हमारे कार्यकर्ता को बोले कि कुछ करना नहीं चाहिए। अगर लोगों का ध्यान बटाने के लिए और उनका जो कहना है वो बताने के लिए सरकार के खिलाफ कोई आंदोलन करता है, उसके लिए भी अगर दबाव तंत्र होता है, तो मेरे ख्याल से ये हुकुमशाही की राजवट है। ये बहुत ही शर्मनाक बात है कि महंगाई की तुलना पाकिस्तान बांग्लादेश से की जा रही है। मेरे ख्याल से अब इतने बेशर्म बनो कि अब आप महाराष्ट्र और देश की तुलना युगांडा, होनोलुलु और जो अफ्रीकन देश है उनसे करो ना, पाकिस्तान बांग्लादेश से क्यों करते हैं? युगांडा में क्या हालात है, इथियोपिया में क्या हालात है, उससे तुलना शुरू कर दो भारत की। एक भारत सोचता था एक जमाने में जर्मनी से कभी हम मुकाबला करेंगे, कभी हम स्पेन से मुकाबला करेंगे, फ्रांस से मुकाबला करेंगे। हम तो युगांडा और इथियोपिया से अब मुकाबला करना सीखते हैं। तुम्हाला एक प्रश्न आहे, सरकार सातत्यानं असं म्हणतंय, काय सरकार सातत्यानं असं म्हणतंय की आपली आर्थिक परिस्थिती इतर देशांच्या तुलनेत चांगली आहे, इतर देशांमध्ये पाय अरे पाय बाहेर सरकारच्या या दाव्याला तुमचं काय उत्तर आहे? 2014ला आपल्या सर्वांना माहिती आहे की सरकार मनमोहन सिंगांचं गेलं, त्याचं प्रमुख कारण काय, तर आम्ही सत्तेवर आलो तर ह्या सर्व वस्तू स्वस्त करू अशी घोषणा करण्यात आली। आज काय झालंय, सकाळी उठलं की पेट्रोल, डिझेल, गॅस, CNG, सोनं सगळ्याचे भाव वाढत आहेत। 14 साली पेट्रोल 71, 71.5 रुपये होतं, ते आज 111 रुपये झाले। डिझेल 52 रुपयाचं 97 रुपये झाले। एवढं होऊन समाधान झाली नाही। आज एक बातमी मी वाचली, आता 12 रुपये आणखीन वाढणार आहेत अशी एक बातमी मी वाचली। एवढी महागाई भारतात कधीच नव्हती। आणि त्यांना विचारलं तर हे काय म्हणतात की पाकिस्तानमध्ये आपल्यापेक्षा जास्त पेट्रोल आहे, बांगलादेशमध्ये जास्त आहे, पण पाकिस्तानचा आणि बांगलादेशचा रुपया, त्यांची स्थानिक करन्सी आपल्यापेक्षा वधारायला लागली आहे, आपली खाली जाते आणि त्यांची वर जायला लागलेली आहे। याचं स्पष्टीकरण सरकारने दिलं तर मला वाटतं या सगळ्यावर प्रकाश पडू शकेल। आता पाकिस्तानचे 450 रुपये म्हणजे आपले किती, ते 153 रुपये, जास्त नाही। आणि 450ला तिथं मिळत असेल रुपया तिथं पाकिस्तानमध्ये, इथं आता 111ला पोचलेलंच आहे। म्हणजे दुसरा मुद्दा काय, तर मागच्या 24 साली पाकिस्तानचा 1 रुपया 3 रुपये 35 पैशाला होता। आता भारताचा रुपया इक्वल टू पाकिस्तानचे 3 रुपये 35 पैसे, आता ते 2 रुपये 88 पैसे झालेले आहेत। पाकिस्तानची बांगलादेशची तीच अवस्था झालेली आहे। 20 साली कोविड होतं, त्यावेळी बॅरलचा रेट हा $19 आला होता। $19 प्रति बॅरल झालं तेव्हा पेट्रोल डिझेलचे दर कमी झाले का भारतात? नाही। माझ्याकडे चार्टच आहे की 14 सालापासून 26 सालापर्यंत पेट्रोलच्या प्राइसेस किती होत्या आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत रेट काय होता। म्हणजे कमी दर असतानाही या देशात सरकारने लोकांच्याकडून कर अधिक गोळा करून पैसे काढण्याचं काम केलं। आता माझ्या 14 साली एक जण म्हणत होता आपल्या देशात की 30-35 रुपयाला पेट्रोल डिझेल मिळेल, देशात बदल घडवा। आता त्यांना हुडकलं पाहिजे ना की लोक जे कोणी अशा घोषणा देत होती। एक महानायक आहे ते असं म्हणत होते, रामचंद्र कहे गए सिया से ऐसा कलयुग आएगा, गाड़ी खरीदोगे कैश से और पेट्रोल लोन से आएगा। आज तीच परिस्थिती झालेली आहे, या सरकारनेच करून दिलेली आहे।
खरं म्हणजे 5 महिन्यामध्ये कमर्शियल सिलेंडर 1500 रुपयाने वाढला. हॉटेल व्यावसायिकांना परवडतं का? त्यांचाही अस्वस्थपणा आणि चिडलेली आहेत लोक. घरगुती गॅसचा दर 400 रुपये होता त्यावेळी, आता 1000 रुपयाच्या वर घरगुती गॅस गेलेला आहे. म्हणजे या देशामध्ये आपण काय करतोय याचं भानच सरकारला राहिलेलं नाही असा त्याचा अर्थ होतो. देशातल्या सामान्य जनतेला अडचणीतनं बाहेर काढणारं सरकार बघायचं असेल तर ते मनमोहन सिंगांच्या काळात आपण बघितलं. मनमोहन सिंगांनी 2008ला संकट आलं त्यावेळी अनेक उपाययोजना केल्या आणि भारतातल्या जनतेला त्याची कोशिश लागू दिली नाही. आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, तेव्हाही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत परिस्थिती गंभीर होती, आजही गंभीर झाली आहे. पण हे सरकार त्या सगळ्याची जबाबदारी आणि त्याचा सगळ्याचा चटका सामान्य जनतेला देत आहे. युपीएच्या काळात इथेनॉल कमी घालत होतो, आता इथेनॉलही घालायला लागलोय. त्यामुळे तुम्हाला दर कमी करायला काही अडचण राहील असं मला वाटत नाही. पण खरा प्रश्न असा आहे की या देशानं 225 लाख कोटी रुपयापर्यंत कर्ज काढले आणि विदेशी बँकातनं घेतलेलं कर्ज परतफेडीची जबाबदारी आहे. आणि म्हणून लोकांच्याकडून पैसे वसूल करण्यासाठी हे कर सतत वाढवण्याचं काम हे सरकार करते. मी परवा सरकारला, महाराष्ट्र सरकारला विनंती केली की तुम्ही तुमचे कर सरचार्ज रद्द करा, 70-80 रुपयावर पेट्रोल डिझेल येईल, तुमचा कर कमी करा. पण महाराष्ट्र सरकार त्याच्यावर प्रतिक्रिया देत नाही. थोड्या दिवसांनी रुपयाची सेंच्युरी होईल, त्यावेळी सेलिब्रेशनच करणं. आता जर मोर्चा काढल्यावर अटक होत असेल, मोर्चा काढल्यावर थांबवलं जात असेल मोर्चाला, तर मग आता 100 रुपये ज्यावेळी भारताच्या रुपयाचे होतील त्यावेळी आम्ही सेलिब्रेशनचा कार्यक्रम करू, तेव्हा तरी अटक होणार नाही, कारण आम्ही सेलिब्रेट करतोय 100 रुपया ज्यावेळी सरकार रुपया पोचेल त्यावेळी. ब्लूमबर्गचा एक रिपोर्ट आहे, कालच माझ्या वाचण्यात आला. सरकारनं देशाचं सोनं विकलेलं आहे रुपयाचं अवमूल्यन थांबवण्यासाठी, अशी एक माझी माहिती आहे. सरकारने याचा खुलासा करावा आणि आता नवीन घोषणा द्यायला हरकत नाही. रुपया अबकी बार 100 पार आणि पेट्रोल अबकी बार 150 पार, अशी एक घोषणा आता नवीन आम्ही करतो. कारण आता विरोध केलेला चालतच नाही, अशी सगळ्यांना एकत्रित करून नेण्याची व्यवस्था आहे. थोड्या दिवसाने खताचं संकट येणार आहे, त्याची काय तयारी आहे सरकारची? फर्टिलायझरचं शेतकऱ्यांच्यावर एवढं मोठं संकट येणार आहे, त्याचा परिणाम भारतातल्या शेतकऱ्यांच्या उत्पादनावर होणार आहे. आणि त्यामुळे सरकारने त्याच्याविषयी, फर्टिलायझरच्या शॉर्टेजच्या विषयी काय केलं आहे, त्याचं सरकारने काही मार्ग काढला का? आता तर तुम्हाला सांगतो, मेक इन इंडिया आपण एवढ्या जोरात सुरू केलं, व्हिएतनामचा एक्सपोर्ट भारतापेक्षा जास्त आहे. व्हिएतनाम छोटं देश आहे, त्याचा एक्सपोर्ट भारतातल्या एक्सपोर्टपेक्षा जास्त झालेला आहे. म्हणजे आपण मॅन्युफॅक्चरिंगमध्ये विश्वगुरू होऊ शकलो नाही 12 वर्षात. ही आपली सगळ्यांची कर्तबगारी आहे. आणि म्हणून 12 वर्षापूर्वी अच्छे दिन आने वाला हा प्रवास आता बुरे दिन आने वाले इथवर येऊन पोहोचलेला आहे असं मला वाटतं. आणि म्हणून सरन्यायाधीशांनी सांगितलेलं आहे की या देशातला जो आंदोलनकारी आहे, तरुण आहे, तरुणी आहेत, ते सगळे झुरळा समान आहे. आणि त्यामुळं आम्ही सगळे झुरळं इथं एकत्रित होऊन एकत्रित आलोय आणि मोर्चा काढायचा एक छोटासा प्रयत्न केला तर आम्हाला इथं आणून ठेवलेला आहे. आणि म्हणून माझी आपणामार्फत महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेला विनंती आहे, महागाईला सर्वांनीच सहन करायची गरज नाही. तुमचे खिशेत 20 आणि 30 हजार रुपयाच्या महिन्याचा पगार असणाऱ्या लोकांना तर माझं आव्हान आहे की आता आपल्या संसार चालवणं अशक्य झालेलं आहे आणि सरकार तर सतत आपल्यावर महागाई थोपवते आहे. त्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं आजचा मोर्चा काढला आणि तुम्हा सर्वांची, महाराष्ट्रातल्या जनतेची साथ या प्रश्नाविषयी आम्हाला मिळावी आणि महाराष्ट्रातल्या सरकारचे डोळे, देशातल्या सरकारचे डोळे उघडावेत अशी आम्ही तुम्हाला सगळ्यांना विनंती करू. सुंदर प्रश्न विचारला. मगाशी बाहेर तुम्हाला असं रे उत्तर द्यायचं असतं. आपल्याला मगाशी मी उत्तर दिलं बाहेर, लोकशाहीलाच दिलं ना. लोकशाही विचारायची राहिली. त्यांचा पक्षप्रवेश झाला, तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी घेतलेला निर्णय आहे. त्यामुळे तुम्ही याचे प्रश्न त्यांना विचारा. मला विचारलं असतं त्यांनी पक्षप्रवेश करू तर माझं उत्तर नकारच आलं असतं. आणि या महागाईत देशातली जनता कोणत्या दिशेनं चालली आहे हे समजून प्रत्येकाने वागावं. तर मुंबईतला वडापाव आणि नागपूरचे तर्री पोहे 10 रुपयाला महागलेले. महागाई 10 रुपयाने वडापाव वाढला. 10 रुपयांनी वडापाव
मला मुंबईच्या वडापावाची फिकीर नाही, कारण मुंबईतल्या जनतेला ते सोसावंच लागतं. पण नागपूरच्या जनतेला पोहे वाढले हे जरा गंभीर प्रकरण आहे आणि नागपूरचे पोहे वाढले याचा तर किमान आम्हाला निषेध व्यक्त करू द्या. 6 तारखेला जो जंतर ताई तुम्हाला एक प्रश्न, 6 तारखेला जो जंतर मंतरवर पार्टी येतोय, त्या वतीनं ते 10 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन आहे. तो वर्धापन दिन आम्ही मुंबईत साजरा करणार आहोत, पहिला मुद्दा. आणि त्याच्या आधी 8 तारखेला इंडिया अलायन्सची एक मीटिंग आहे. काल काँग्रेस पक्षाचा आम्हाला फोन आला होता, आदरणीय पवारसाहेबांना फोन आला होता की इंडिया अलायन्सनी ठरवलं आहे की 8 तारखेला कॉन्स्टिट्यूशन क्लबला दिल्लीत भेटायचं. महागाई, बेरोजगारी, प्रचंड होणारा भ्रष्टाचार आणि नीटच्या परीक्षेमध्ये तुम्ही बघितलं काय झालं. त्यानंतर काल बदल्याही अनेक झाल्या. आणि या परिस्थितीमध्ये देशाची आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती आणि राजकीय परिस्थिती ही सगळीच प्रचंड अडचणीत आलेली आहे. आणि याच्याबद्दल नुसतं विरोधक म्हणून नाही, पण एक जागृत भारतीय म्हणून इंडिया अलायन्सचे सगळे घटक 8 तारखेला 11:30 वाजता कॉन्स्टिट्यूशन क्लबला दिल्लीला आम्ही भेटणार. एकीकडे महागाई वाढत असताना केंद्रात मात्र रिशफल होणार आहे किंवा केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये बदल होणार आहे, या चर्चा जास्ती आहेत आणि त्याच्यासाठी महाराष्ट्रात सगळे डायव्हर्जन टॅक्टिक्स आहेत. तुम्ही बघा आता या MLCच्या 3 दिवसाच्या इलेक्शनमध्ये लातूर, हिंगोलीला काय परिस्थिती आहे, पेट्रोल डिझेल मिळतंय का नाही, त्या बातम्या कमी झाल्या. त्याच्यामुळे सगळं डायव्हर्जन टॅक्टिक्स आहेत. डोंट गेट डिस्ट्रॅक्टेड. बरं, माझं काय म्हणणं आहे की समजा रिशफल झालं तर 100 रुपयाच्या जवळ गेलेला रुपया 80 रुपयावर येणार आहे का, पेट्रोल 90 रुपयावर येणार आहे का, ते तुम्ही लोकांना, जनतेला दाखवा. रिशफल झालं काय, नाही झालं काय, किती मंत्री आहेत आणि किती नाहीत हे लोकांना माहीत नाही देशात. त्यामुळं त्यांचा तो अधिकार आहे, त्यांना काय करायचं ते करू दे. रिशफल करून या सगळ्या परिस्थितीवर तोडगा काढणारा एखादा माणूस ते आत घेत असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करू. चला. एक शेवटचा प्रश्न, लोकसभेसाठी लोकमतने एक स्पेशल रिपोर्ट केलाय लोकमतमध्ये हो, ती मी वेगळी, माझ्या मतदारसंघाचा विषय आहे तो. तुम्ही घेते ना, सगळ्यांचा वेळ कशाला घेता.